पेशंट सिर्फ एक बीमार शरीर है, असा डायलॉग आपण मुन्नाभाई MBBS पिक्चरमध्ये ऐकलेलाच आहे. परंतु होमिओपॅथीचा दृष्टिकोन असा अजिबातच नाही. नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथिक अँड होलिस्टिक हिलिंग सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण बघितलं की होमिओपॅथीचा शोध कसा लागला, होमिओपॅथी म्हणजे काय. आज आपण बघणार आहोत होमिओपॅथिक, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे. तर ही जी काही सिरीज आहे यामध्ये कोणत्याही पॅथीला कमी दाखवायचं हा अजिबातच उद्देश नाही आहे. किंबहुना माझा कायम असा भर असतो, ज्या पेशंटला जिथे ज्याची गरज आहे तिथे ती उपचार पद्धती आपण वापरली पाहिजे. तर आपण त्यांचा एक साधारण तुलनात्मक अभ्यास करूया. होमिओपॅथिक उपचार पद्धती ही व्यक्तिनिष्ठित आहे. म्हणजे काय की होमिओपॅथी असं मानतं की आपण सगळेच जण, प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही. आपण सगळेच जण एकमेवा द्वितीय आहोत. आपल्या हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तसाच प्रत्येक व्यक्तीसुद्धा वेगळा असतो. सो ह्या उपचार पद्धतीमध्ये, होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये आपण एक पर्सन ॲज अ होल, ती व्यक्ती कशी आहे ह्याचा जास्त खोलात शिरून अभ्यास करतो आणि त्यानुसार औषध देतो. ॲलोपॅथिक उपचार पद्धतीमध्ये रोगनिष्ठित ती उपचार पद्धती आहे. म्हणजे स्पेसिफिकली आजारांवर फोकस करून औषधं दिली जातात. जसं की जॉन्डिस किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन, अशा वेगवेगळ्या आजारांशी निगडित ॲलोपॅथिक उपचार पद्धती आहे. तर आयुर्वेद हे आपलं हजारो वर्ष जुनं असं शास्त्र आहे आणि आयुर्वेदामध्ये जास्ती करून फिजिकल बॉडी, वात पित्त कफ यांचा समतोल जेव्हा ढासळतो तेव्हा वेगवेगळे आजार निर्माण होतात. अशा पद्धतीने विचार करून सगळ्या औषधोपचारांची उपाययोजना केली जाते. आता ह्याच्यामध्ये माझा स्वतःचा आयुर्वेदाचा खूप गाढा अभ्यास नाही आहे. आयुर्वेदाबद्दल सध्या मी वाचन करते आहे, परंतु माझा काही त्यातला गाढा अभ्यास नाही. त्यामुळे मी आयुर्वेदाबद्दल जास्त इथे वाच्यता करणं चुकीचं आहे. ॲलोपॅथिक मी 4 वर्ष काम केलेलं असल्यामुळे ॲलोपॅथीविषयी मला माहिती आहे. होमिओपॅथी तर गेले 20 वर्ष मी प्रॅक्टिस करते. तर पहिला आपण जो डिफरन्स बघितला की होमिओपॅथी हे व्यक्तिनिष्ठित आहे, ॲलोपॅथिक उपचार पद्धती ही रोग बेस धरून त्यानुसार उपचार पद्धती असते. होमिओपॅथीमध्ये आपण पूर्ण एक व्यक्ती म्हणून त्या रुग्णाकडे बघत असतो की त्याचा स्वभाव कसा आहे, आवडीनिवडी कशा आहे, त्याचं राहणीमान कसं आहे किंवा आजाराची तीव्रता कधी कमी कधी जास्त असते. अशा खूप साऱ्या गोष्टींचं डिटेल ॲनालिसिस करून आपण पेशंटना औषधं देतो. ॲलोपॅथीमध्ये आपण त्या रोगावर केंद्रित करून औषधोपचार केले जातात आणि त्यामुळेच ॲलोपॅथीमध्ये सुपर स्पेशालिटी जास्त आपल्याला आढळून येते. जसं की डोळ्यांचे डॉक्टर वेगळे, ENT म्हणजे कान नाक घशाचे डॉक्टर वेगळे, किंवा हृदयरोग हृदयतज्ञ वेगळे, मेंदूचे डॉक्टर वेगळे. आता ह्याच्यामध्ये मला कुठेही त्यांना कमी लेखायचं नाही आहे किंवा चिडवायचं किंवा असा उद्देश अजिबातच नाही. इनफॅक्ट या सगळ्या सुपर स्पेशालिस्ट लोकांचं त्या अवयवांविषयीचं ज्ञान हे खूप सखोल असतं. सो माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. मी सुद्धा माझ्या क्लिनिकमध्ये काही केसेसमध्ये अशा सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे पेशंट रेफर करते. त्यांचं डायग्नॉस्टिक नॉलेज हे नक्कीच चांगलं आहे, परंतु जेव्हा उपचाराची वेळ येते तेव्हा मात्र त्या आजारांमध्ये, त्या स्पेसिफिक कंडिशनमध्ये होमिओपॅथिक औषधाचा इफेक्ट जास्त चांगला आढळून आलेला आहे. हा माझा गेल्या 20 वर्षांचा अनुभव आहे. त्याही पलीकडे जाऊन असे कित्येक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत की ज्यांनी लाखोनी पेशंट्स बरे केलेले आहेत, की जिथे आपल्याला असं वाटतं की ह्या आजारामध्ये होमिओपॅथीचा काय रोल असणार आहे, परंतु तिथेसुद्धा खूप छान रिझल्ट्स दिसून येतात. नमस्कार. होमिओपॅथीमधली जी काही औषधं आहेत ती सगळी पोटेंटाईज फॉर्ममध्ये असतात. म्हणजे त्यातली जी काही हिडन पॉवर आहे ती ॲक्टिवेट केलेली असते. ॲलोपॅथीमध्ये मात्र आपण क्रूड फॉर्ममध्ये ती औषधं देतो. म्हणजे जेव्हा आपण क्रोसिन म्हणजे पॅरासिटामॉल 500 किंवा 650 म्हणतो, तेव्हा ॲक्च्युअलमध्ये ॲसिटामायनोफेन आपण मोजू शकतो की हे 650 mg एवढं औषध त्याच्यामध्ये आहे. होमिओपॅथीमधली सगळी औषधं ही पोटेंटाईज फॉर्ममध्ये असतात. आपण पुढे अजून डिटेल बघणार आहोत. त्याच्यानंतर होमिओपॅथीमध्ये शारीरिक लक्षणांबरोबरच पेशंटची मानसिक अवस्था खूप सखोल पद्धतीने विचारात घेतली जाते, की त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्या व्यक्तीला एकटं राहायला आवडतं का, भरपूर सोशल आहे तो, त्याला शांत झोप लागते का, स्वप्न काय काय पडतात, असं त्यांच्या मानसिक अवस्थेंचा सुद्धा विचार केला जातो. ॲलोपॅथीमध्ये मात्र आपण प्रामुख्याने लक्षणं
एखाद्या आजारामध्ये त्यांची शारीरिक लक्षणं काय आहेत ह्याच्यावर जास्त भर दिला जातो. आता होमिओपॅथीला पूर्वी जरी कडाडून विरोध झाला असला तरीसुद्धा कालांतराने आता होमिओपॅथीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळेच सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा गांधी असतील, नाहीतर रवींद्रनाथ टागोर असतील आणि अगदी मेस्सी, ह्या सगळ्यांनी होमिओपॅथिक उपचार पद्धतीबद्दल खूप चांगले शब्द काढलेले आहेत किंवा त्यांचा होमिओपॅथीवर विश्वास आहे आणि ते प्रमोट करतात. सध्या लोकांचा होमिओपॅथीकडे कल वाढण्यामागचं कारण काय आहे, होमिओपॅथीचे काय फायदे आहेत, तर होमिओपॅथिक औषधं ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घ्यायला अतिशय सोपी. त्याचे साईड इफेक्ट हे काहीच नसतात. त्यामुळे अगदी तान्ह्या बाळापासून वयोवृद्धांपर्यंत कोणालाही ही औषधं आपण अगदी सेफली देऊ शकतो. तसंच गर्भवती महिलांना किंवा ज्यांचा स्तनपान चालू आहे, ब्रेस्ट फिडिंग फिमेल्स, त्यांनासुद्धा ही औषधं अगदी सेफ आहेत. होमिओपॅथिक औषधं अगदी अक्यूट डिसीज म्हणजे अचानक उद्भवलेले आजार किंवा क्रॉनिक डिसीज की ज्याच्यामध्ये जुनाट सर्दी किंवा पाईल्सचा त्रास आहे, एक्झिमाचा त्रास आहे, असे जुनाट आजारांवरती होमिओपॅथीचे रिझल्ट्स अतिशय छान आहेत. होमिओपॅथिक औषधं हे आजार हे अगदी मुळासकट बरे करतात. काही सर्जिकल केसेस जसं की टॉन्सिल्स असतील, पाईल्स, फिस्चुला, अगदी किडनी स्टोन, अगदी नॉन हिलिंग वुंड्स, अगदी गँग्रीनच्या सुद्धा काही केसेस होमिओपॅथिक औषधाने मी स्वतः पूर्णपणे बऱ्या केलेल्या आहेत. तर काही वेळेला म्हणजे काही किडनी स्टोनच्या केसेसमध्ये तर पेशंट दुसऱ्या दिवशी सर्जरीसाठी पोस्ट होता. आदल्या दिवशी अगदी 1-1 तासाने औषध घेऊन सर्जरीच्या 1 तास आधी तो स्टोन आपणहून पडून गेला आणि त्याची सर्जरी कॅन्सल झाली. सो अशा भरपूर व्हरायटी केसेस आहेत की जिथे होमिओपॅथिक औषधाने पेशंट बरे होतात. काही वेळेला काही टेंडन्सीज असतात म्हणजे वारंवार घामोळं येणं किंवा अंगावर पित्त उठणं, असे ह्या ज्या काही टेंडन्सीज आहेत त्यासुद्धा होमिओपॅथिक औषधाने मुळासकट बरे होतात. सो असे होमिओपॅथीचे असंख्य फायदे आहेत आणि त्यामुळेच दिवसेंदिवस होमिओपॅथीची लोकप्रियता खूप वाढत चाललेली आहे. होमिओपॅथीला सुरुवात झाली किंवा शोध लागला जर्मनीमध्ये, तिथून पुढे फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि तिथे होमिओपॅथीची व्याप्ती वाढत गेली. तिथून पुढे अमेरिकेमध्ये त्याचा प्रसार झाला आणि अमेरिकेहून मग पुढे भारतामध्ये होमिओपॅथी पायारूढ झाली. इथे लोकांना त्याच्याविषयी माहिती कळली. एस्पेशली त्या काळामध्ये मिशनऱ्यां थ्रू होमिओपॅथी भारतामध्ये आली आणि मग होमिओपॅथी भारतामध्ये खूपच लोकप्रिय झाले. आता जर्मनीमधून किंवा फ्रान्स आणि युनायटेड किंगडम ह्या देशामध्ये होमिओपॅथीची लोकप्रियता कशी वाढत गेली आणि तिथून अमेरिकेला का गेलं, ह्याच्यासाठी एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्या काळामध्ये जसं आपल्या आत्ताच्या काळात कोविडचं थैमान सगळीकडे होतं, तसंच त्यावेळेला एशियाटिक कॉलराची साथ होती आणि भरपूर पेशंट्स त्याच्याने त्यांचा जीव गमावत होते. परंतु त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या ज्या पेशंट्सना होमिओपॅथिक औषधं दिली गेली त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट हा खूपच कमी, इनफॅक्ट नगण्य होता आणि सक्सेस रेट खूप हाय होता. आणि ह्यामुळे लोकांमध्ये फार कुतूहल निर्माण झालं की हे असं नक्की काय आहे की ज्याच्यामुळे एवढं सगळीकडे थैमान असताना हे पेशंट वाचले कसे. तिथून होमिओपॅथीचा जास्त प्रसार व्हायला मदत झाली. कोविडच्या काळामध्येही आपल्यापैकी भरपूर जणांनी अनुभव घेतलेला आहे. जे कोणी माझे रेग्युलर पेशंट्स आहेत त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे की कोविडच्या त्या पूर्ण कालावधीमध्ये मी एकही दिवस मास्क लावला नव्हता का एक थेंब सॅनिटायझर वापरला नव्हता आणि हवे तितके कोविड पेशंट्स मी तपासले. नुसते तपासले नाहीत तर पेशंट पूर्णपणे बरे सुद्धा झालेले आहेत. ज्यांचं अगदी ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं असे पेशंट्सचं सुद्धा ऑक्सिजन सॅच्युरेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत झाली. त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागली नाही आणि पूर्णपणे ते बरे झाले. तर अशा पद्धतीने होमिओपॅथीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आणि मला खात्री आहे की लवकरच सगळ्या लोकांपर्यंत ही होमिओपॅथिक उपचार पद्धती की जी अतिशय सोपी म्हणणार नाही कारण त्याच्यात आपल्याला खूप डिटेल अभ्यास करून औषध द्यावं लागतो, परंतु पेशंटला घ्यायला सोपी आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट अशी उपचार पद्धती असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा फायदा व्हावा अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे. तर उद्या आपण बघणार आहोत की होमिओपॅथीची मूलभूत तत्त्व काय आहेत. आणि मी पहिल्याच दिवशी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे. तुमच्यापैकी कोणालाही होमिओपॅथीविषयी किंवा एखाद्या विशिष्ट आजाराविषयी, मग तो मनोकायिक असेल, मानसिक असेल, कोणतेही आजार असतील, काहीही मार्गदर्शन हवं असेल, तुमचे प्रश्न त्या गुगल फॉर्ममध्ये नोंदवा. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी त्याविषयी नक्की माहिती देईन. धन्यवाद.